नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, महावितरणमध्ये येथे मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे मित्रांनो। एकूण 5400 पदांसाठी प्लस पदांसाठी येथे भरती निघालेली आहे आणि यासोबतच जे आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघा भरती संदर्भात येथे घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कालावधीत विद्युत सहाय्यक पदाची वेतनगट 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यातील सर्व ऑनलाईन अर्ज जे आहे पद्धतीने मागवण्यात येत आहे व विद्युत सहाय्यक या पदांचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकरिता पूर्ण केल्यानंतर जे आहे कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येत आहे। तर पहा सर्वात मित्रांनो, सर्वात अगोदर आधी जे आहे तुम्हाला 3 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने ते लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे आहे तुमची जे ते जॉब आहे ते परमनंट येथे होणार आहे 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर। आणि त्यासोबतच जे आहे एकूण रिक्त पदं तुम्ही ते बघू शकता 5347 पदांसाठी बघा इथे ही भरती निघालेली आहे आणि आरक्षण न्याय सुद्धा तुम्ही इथे संपूर्ण या तक्त्यामध्ये ते बघू शकता। आणि त्यासोबत जी शैक्षणिक अर्हता आहे हे तुमची 12वी असायला पाहिजे मित्रांनो आणि त्यासोबतच जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली याने 20 तंत्री किंवा तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय जे हे व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा बघा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाची पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र 20 तंत्री तारतंत्रीमधून बघा हे तुमच्याकडे ते असायला पाहिजे। तर ही शैक्षणिक अर्हता बघा इथे यांनी लागू केलेली आहे। आणि त्यासोबतच जे आहे वयोमर्यादा संबंधीचे नियम बघा इथे यांनी दिलेले आहेत। जे उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल जे 27 वर्ष इथे असणे आवश्यक आहे। आणि वयाची शिथिलता आहे ते बघा इथे तुम्ही बघू शकता की जे आहे मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जे आहे उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल जे आहे इथे राहणार आहे। त्यासोबत दिव्यांग उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत इथे शिथिल राहणार आहे व माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षासाठी इथे राहणार आहे। आणि त्यासोबतच बघा मानधन तुम्ही ते बघू शकता। प्रथम वर्षात जे आहे तुमचं 15,000 राहणार आहे, द्वितीयमध्ये 16,000, तृतीयमध्ये जे आहे 17,000 इथे राहणार आहे। आणि त्यासोबतच जे परमनंट झाल्यानंतर तुम्हाला इथे किती पेमेंट इथे राहणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकरिता पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार ज्या सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर रुपये बघा 25,880 तर बघा हे तुमचं जे आहे इथे वेतन श्रेणी इथे राहणार आहे। आणि त्यासोबतच महत्त्वाच्या तारखा म्हणजेच की बघा जे हॉल तिकीट वगैरे असते त्या संबंधित जे आहे तुम्हाला वेळोवेळी जे आहे यांच्या वेबसाईटवरती अपडेट इथे मिळणार आहे। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तिथे देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर पहा मित्रांनो, निवड पद्धती तुम्ही ते बघू शकता की जे आहे तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप येथे ऑनलाईन जे आहे परीक्षा इथे राहणार आहे। आणि त्यासोबतच सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर आधारित परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी राहील। त्यासोबत ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलवण्यात येथे येणार आहे। आणि एकंदरीत जे तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट येथे राहणार आहे तर ते तुम्ही इथे बघू शकता की तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान जे आहे प्रोफेशनल नॉलेज एकूण 50 प्रश्न यावरती विचारले जातील 110 गुणांसाठी। त्यासोबतच बघा जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तर्कशक्ती म्हणजेच की रिझनिंग 40 प्रश्न, संख्यात्मक जे आहे अभियोग्यता 20 प्रश्न आणि त्यानंतर मराठी भाषा याच्यासाठी 20 प्रश्न असे एकूण 130 प्रश्नांचा पेपर इथे राहणार आहे 150 गुणांसाठी व परीक्षेचा कालावधी 120 मिनिटं येथे राहणार आहे म्हणजे 2 तास तुमचा इथे परीक्षेचा कालावधी राहणार आहे। त्यासोबतच बघा येथे निगेटिव्ह मार्किंग संदर्भात बघा इथे माहिती दिलेली आहे। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती किंवा दंड पेनल्टी असेल व त्यानुसार जे आहे या प्रश्नास विविध असलेल्या एकूण गुणांच्या जे आहे 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील व तथापि उमेदवारांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास किंवा रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना पेनल्टी लागणार नाही म्हणजेच बघा निगेटिव्ह मार्किंगसुद्धा तुमचे यामध्ये इथे राहणार आहे। तर बघा एकंदरीत मित्रांनो याच्याविषयी संपूर्ण माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये इथे घेतलेली आहे व बघा यांची वेबसाईट आहे अधिकृत www.mahadiscom.in या वेबसाईटवरती जाऊन अधिक माहिती तुम्ही इथे घेऊ शकता।
आणि बघा मित्रांनो, परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 250 प्लस GST ते राहणार आहे. तसेच मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी जे आहे 125 प्लस GST इथे राहणार आहे परीक्षा शुल्क. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते परीक्षा शुल्क इथे भरू शकता. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबवत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.